नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहे DHSचा. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि आजच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा आपले नॉन टेक्निकल जे क्वेश्चन आहेत ते आपण पूर्ण सॉल्व करणार आहेत. ठीक आहे, तर पहा 2017मध्ये अधिपरिचारिका DHSचा जो क्वेश्चन पेपर झाला होता, एक्झाम झाली होती, त्यामधले आपण हे क्वेश्चन पेपर घेतलेले. तर पहा, हा बुकलेट नंबर पण दिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन बुकलेट व्हर्जन आहे. 200 मार्काचा पेपर होता. त्यानंतर 2 तासासाठी पेपर होता. काही सूचना वगैरे आहेत त्या, ठीक आहे, अशा प्रकारच्या सूचना आहेत. तर पहा, क्वेश्चन पेपर चालू करू. नॉन टेक्निकल क्वेश्चन पेपर असणार आहे पूर्ण. जर क्वेश्चन पेपर पूर्ण पाहिला तर तुम्हाला पुढच्या तयारीसाठी खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये बेस समजून जाईल कशा प्रकारचे क्वेश्चन वगैरे असतात. तर चला स्टार्ट करूया. तर पहा, पहिला क्वेश्चन विचारला आहे, तो झाडाखाली गाढ झोपला या वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला. तो झाडाखाली गाढ झोपला आहे या वाक्याचा तुम्हाला अवयवाचा प्रकार जे आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. पहा, या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर हे करेक्ट आन्सर असणार आहे केवल प्रयोगी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चुकीची जोडी शोधायची आहे तुम्हाला. यामध्ये चुकीची जोडी काय शोधायची आहे? योगेश जोशी वहिनीच्या बांगड्या, त्यानंतर विनोबा भावे गीता रहस्य, त्यानंतर चिवी जोशी एरंड्याचे गुव्हाळ आणि शंकर खरात तरात अंतराळ. हा चुकीची जोडी आहे. याच्यामधली एक चुकीची जोडी असणार आहे, ती आपल्याला ओळखायची. ती करेक्ट चुकीची जोडी जी आहे ती आहे सी नंबर विनोबा भावे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, 3 नंबरचा. पहा, अशुद्ध शब्द ओळखायचा. तर याच्यामधला अशुद्ध शब्द कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा. तर अशुद्ध शब्द याच्यामध्ये आहे तो सी नंबरचा महात्म्य. ठीक आहे, बाकीचे ज्येष्ठ, दुर्मिळ आणि सुज्ञ हे शुद्ध शब्द आहेत. त्यानंतर पुढचा 4था क्वेश्चन, मनात घर करणे वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय ओळखायचा आहे. मनात घर करणे याचा आपल्याला पर्याय ओळखायचा आहे अर्थाचा. ठीक आहे, तर पहा, पहिला प्रश्न याच्यामध्ये ऑप्शन आहे मनाप्रमाणे वागणे, मनात कायम राहणे, त्यानंतर राग येणे, त्यानंतर राग येईल असे बोलणे. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे मनात कायम राहणे. ठीक आहे, बी याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 5वा प्रश्न पहा, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. अशुद्ध शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे. ठीक आहे, पहिला संयुक्तिक आहे, दुसरा सामुदायिक आहे, त्यानंतर पीक पाणी, त्यानंतर शारीरिक. तर याच्यातला अशुद्ध शब्द जो आहे पीक पाणी हा शब्द अशुद्ध असणार आहे. बाकीचे तिन्ही शब्द हे शुद्ध आहेत. त्यानंतर 6वा प्रश्न, ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग कोणता आहे ते तुम्हाला ओळखायचं. तर याचं करेक्ट प्रयोग आहे कर्मणी प्रयोग आहे. बाकीचे हे नाही येतात. ठीक आहे, हे नाही येतात. करेक्ट आन्सर याचं ऑप्शन नंबर बी आहे, कर्मणी. त्यानंतर पुढचा 7वा प्रश्न पाहू आपण, निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता? निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता? तर तो आहे गवई. ठीक आहे, बाकीची पपई, सोई आणि भोई ह्या सगळ्या अनेकवचनी प्रश्न आहेत. फक्त एकच जे आहे ते नाव आहे गवई, ज्याचं एकवचनी ओळखलं जातं. त्यानंतर पुढचं आहे 8वा प्रश्न, विदूर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? 8व्याचं प्रश्नाचं काय आहे? विरुद्ध या शब्दाचा विरुद्ध लिंगी कोणता शब्द आहे ते ओळखायचं. तर याचं आहे विदुषी. याचं अचूक उत्तर जे आहे विदुषी हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 9वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता शब्द गौरव या शब्दात समानार्थी नाही? पहा, काय विचारलंय? समानार्थी शब्द विचारलेला आहे. समानार्थी गौरव म्हणजे गौरव करणे, त्याचं अभिवादन पण येतो, त्यानंतर अभिनंदन पण येतं आणि अभिमान पण येतो. जो येत नाही तो म्हणजे अधिकार. अधिकार हा वेगळा शब्द आहे, तर हा शब्द त्याच्यामध्ये मोडत नाही. त्यामुळे बरोबर उत्तर याचं अधिकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 10वा, खालील वाक्यातून कर्तरी प्रयोगाचं वाक्य निवडायचं आहे तुम्हाला. कर्तरी जो प्रयोग असतो तो तुम्हाला याच्यातून निवडायचा. तर 10व्यातला डी ज्याचा आन्सर बरोबर आहे, अशोक पेपर सोडवतो हा त्याचा कर्तरी आहे. त्यानंतर पुढचं, सज्जन या शब्दाचा संधीच्या फोडीचे योग्य पर्याय निवडायचा तुम्हाला. संधीच्या फोडीचा योग्य पर्याय जो आहे याचा निवडायचा आहे, आणि तो आहे पहा सन आणि जन. हे याचं ऑप्शन बी बरोबर आहे, सन आणि जन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, ऋषी शब्दाच्या समानार्थी शब्दाचा पर्याय निवडा. आता ऋषी शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा, जे यांना करेक्ट उत्तर आहे ते काय करायचं आहे, तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकून ठेवा. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? मुनी. ऋषीचा समानार्थी शब्द जो असतो मुनी असतो, ऋषी मुनी. ठीक आहे, जसं त्याला ओळखलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे, विनायक गोविंद करंदीकर यांचे टोपण नाव कोणते होते? विनायक गोविंद करंदीकर यांचं टोपण नाव जे आहे कोणतं होतं? तर यांचं टोपण नाव होतं कुसुमग्राज. ठीक आहे, 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर कुसुमग्राज आहे. ओके, कुसुमग्राज. त्यानंतर पुढचं, पुढील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार
होतो त्याचे मधले अक्षर कोणते आहे असं विचारलेलं आहे. तर त्याचा मधला जो शब्द होतो तो ता होतो. ठीक आहे, तर त्याचा कोणता होतो? ता हा त्याचा मधला शब्द होतो. अचूक उत्तर हे असणार आहे सी. त्यानंतर पुढचं नम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे, तर पहा पुढचा 15वा प्रश्न आहे. नम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? तर पहा खूप सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी द्यायचा आहे. त्याचा ऑप्शन असणार आहे बिडदस्त, नतमस्तक, उद्धट आणि प्रेमळ. याचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द द्यायचा आहे. ह्याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये टाका. ठीक आहे, तर याचा आपण ऑप्शन सॉल्व नाही करणार आहे. तुम्ही याचा ऑप्शन कमेंटमध्ये जे व्हिडिओ बघतात त्यांनी सॉल्व करा. ठीक आहे, त्यानंतर पुढचा चूज द करेक्ट ॲनाटॉम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. याचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. मॅग्निफिसंटचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. मॅग्निफिसंटचा विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे, 16 प्रश्न. मॅग्निफिसंटचा विरुद्धार्थी शब्द असतं विक्ड. ठीक आहे, त्यानंतर पुढचा आहे बा चूज द करेक्ट यूज ऑफ जनरल वर्ब फॉर गिवन सेंटेन्सेस. ठीक आहे, तर पहा याच्यामध्ये काय विचारलं आहे, तर वर्ब कोणता आहे ते विचारलं आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते ए आहे. इट इज द टाईम टू सिंगिंग द बर्ड्स. ठीक आहे, हे झालं त्याचं करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 18वा प्रश्न पुढचा. तर पहा चूज द करेक्ट ॲनाटॉम ऑफ द वर्ड पेट्रियट म्हणजे विरुद्धार्थी शब्द पेट्रियटचा तुम्हाला शोधायचा. तर याचा विरुद्धार्थी शब्द पेट्रियटचा काय असणार आहे? ट्रेटर्ड. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी. त्यानंतर पुढचा चूज विच इज नॉट अ सिनोनॉम वर्ड गिवन इन अ वर्ड ऑफ स्टिप्युलेशन. सिनोनॉम म्हणजे समानार्थी शब्द. ठीक आहे, स्टिप्युलेशनचा विचारलेला आहे. नॉट गिवन इन अ सेंटेन्सेसमध्ये 19चा प्रश्न आहे. याच्यामध्ये जे आहे 19 हे सी आहे. कन्व्हिक्शन याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं चूज वन ऑफ द विच इज नॉट अ फ्रेज इन द फॉलोइंग. याच्यामध्ये फ्रेज कोणता नाही आहे ते ओळखायचं आहे. ऑप्शन बी याचा पास्ट इट आउट हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा 21 वन वर्ड इज रॉंगली कॉल्ड आहे किंवा स्पेल्ड आहे. ठीक आहे, तुम्हाला याची स्पेलिंग व्यवस्थित ओळखायची. तर पहा याच्यामध्ये स्पेलिंग जी चुकीची आहे ती फुलफिलची दिलेली आहे. FULL FILL. ठीक आहे, फुलफिल. त्यानंतर इकडं पण आहे फुलफिल, स्किलफुल, त्यानंतर विलफुल. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर पुढचा 22 प्रश्न 22 नंबरचा पाहायचा. वेन डॅश डॅश दे वेअर हॅव्हिंग लंच. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे पहा सी, ऑप्शन सी, अराइव्ड. ठीक आहे, त्यानंतर विच इज नॉट अ सिनोनॉम वर्ड गिवन इन ॲडव्हर्सिटी. ॲडव्हर्सिटीचा सिनोनॉम वर्ड नाही म्हणून असं विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर 23चं पहा याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ॲडव्हान्टेज. ठीक आहे, बाकीचे सिनोनॉम हे दाखवलेले आहेत. नॉट गिवन. प्रश्न व्यवस्थित वाचा अगोदर. त्यानंतर पुढचा प्रश्न विच इज करेक्ट यूज ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. 24 नंबरचा प्रश्न प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कोणता आहे विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये सध्या जे आहे ऑप्शन सी हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 25 चूज द फ्रॉम द ग्रुप ऑफ वर्ड्स गिवन बिलो द फेस ऑफ ॲडम्स. ठीक आहे, 25 नंबरचा क्वेश्चन पहा बी याचं करेक्ट आन्सर असं आहे टू गिव्ह इन. त्यानंतर 6वा फाइंड द नाउन फ्रॉम द सेंटेन्स. त्यामध्ये एक विचारलं द सिनरी ऑफ काश्मीर इज अ व्हेरी चार्मिंग. ओके, 26 नंबरचा क्वेश्चन नंबर ए इज अ सिनरी. ठीक आहे, ठीक आहे, तर हे त्यानंतर 27 नंबर. त्यानंतर पुढचा 27 प्रश्न पहा फिल इन द करेक्ट ॲडजेक्टिव्ह याच्यामध्ये विचारलेलं आहे 27 नंबर. तर याचं करेक्ट आन्सर जे असणार आहे बी असणार आहे ब्रिंग मी सम वॉटर टू ड्रिंक. ठीक आहे, त्यानंतर 28 फाइंड द करेक्ट वर्ब यूज ऑफ वर्ब. याच्यामध्ये विचारलेलं आहे द शिप वॉज ड्रोन, द शिप वॉज शंक, द शिप गॉन टू द बॉटम ऑफ द सी, शिंक इज अ सन. याचं करेक्ट वर्ब तुम्हाला ओळखायचं आहे. ऑप्शन 28 नंबर क्वेश्चनचं. तर याचं करेक्ट आहे सी, द शिप वॉज संक, बुडलेली. ठीक आहे, त्यानंतर 29 चूज द वर्ड विच इज नॉट मोस्ट अपोजिट इन द मिनिंग ऑफ द वर्ड डिस्कस्टिंग. ठीक आहे, 29चं मोस्ट अपोजिट डिस्कस्टिंगचं विचारलेलं आहे. तर ए याचं करेक्ट असणार आहे डिझमायरेबल. ठीक आहे, ठीक आहे, ॲडमायरेबल सॉरी. त्यानंतर 30वा चूज अप्रोप्रिएट सिनोनॉम ऑफ डेथ. ठीक आहे, याच्यामध्ये विचारलेलं आहे अप्रोप्रिएट सिनोनॉम ऑफ डेथ. तर याचं करेक्ट असणार आहे डिमाइस, ऑप्शन नंबर सी. तर अशा प्रकारे आपण 30 क्वेश्चन कंप्लीट केले आहेत. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.